आज पण. आणि आज ना आम्ही खाऊ घेतलेलं आहे बरोबर, तर थोडंसं घेतलेलं आहे. आणि रणजित, मी आणि पप्पा चाललेले आहे तिघंच. तर 8 वाजलेले आहेत बघा, उशीर झाला आहे, मला टिफिन वगैरे करून निघायचं होतं. तर चला, पुराचा आवाज ऐकू शकता. तर आता मी एक 10 मिनटं थांबते, त्यांचं आवरलेलं नाही आहे बाकी त्यांचं, तोपर्यंत मी इकडे खाली थोडंसं फिरून येते. मंडळी, मोराचा आवाज येते, इकडेच बसलेले असतात बघा मोर. टोपी बघा कुठली घातली साहेबांनी, का सापडली नाही का दुसरी तुम्हाला? आणि हे कव्हर होण्यासाठी घातले, ऊन लागते त्यांना. तर आता निघालेलो आहे आम्ही. आणि मच्छर पण चावतात म्हणे. चला आता आम्ही ते आलेलो आहे आम्ही आता. दम लागतोय जरा, चढ आहे ना, खूप चढ आहे. आज आम्ही आणखीन वेगळ्या रस्त्याने आलेलो आहे. तर खूप मजा आली, डेंजर आहे. पण पप्पांनी आणि रणजितनी मला हात दिला, त्यांचं ते चालत होते आणि मला मागे हात देत होते. तर खूप मजा आली. हा, मासे सापडले, सांग. मासे सापडले, फिश सापडला मोठा, वरती कर हात. पक्ष्यांचा आवाज मस्त येतोय आणि वातावरण खूप छान आहे, त्याच्यामुळे प्रसन्न वाटते. आज सुट्टीचा दिवस, तर सगळे फिरायला आहेत बघा. बघा, हिरवं हिरवं मस्त झालेलं आहे पावसामुळे. आणि इतकं सुंदर वाटतंय ना डोंगरावर, म्हणजे दर संडेला तरी यायला पाहिजे. खूप भारी. किती उंच आलेलो आहे ह्याचा अंदाज नाही आहे, पण खूपच उंच आलेलो आहे आम्ही. किती उंच आलेलो आहे ते आम्ही, हे बघा. अगदी पर्वत मोठा चढल्यासारखा आहे. मंडळी, आलो आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो. आणि ह्या झाडांच्या इथेच मंदिर आहे बघा, दिसत नाही इथून, पुढे गेलं की दिसतंय. खूप झाडं आहेत ना. आलो मंदिरात आम्ही आता. छान मंदिर आहे बघा, मला तर खूप आवडले. मागच्या संडेला पण आलो होतो आम्ही. मस्त, आणि छान दर्शन पण छान होतं एकदम. किती फ्रेश पानं आणि किती छान वातावरण असतं ना पावसाळ्याचं, म्हणजे वेगळंच अगदी मनसोक्त, अगदी हिरवं बघायला मिळतं आपल्याला. आणि खूप भारी वाटतं इकडे. हे बघा किती तेज आहे पानांवर. आणि आज जरा थोडंसं ऊन पडलेलं आहे. मस्त चाफ्याची वगैरे झाडं लावलेली आहेत, खूप सुंदर आहे, भारी आहे. तर आठवड्यातनं एकदा तरी आलं ना, तर खूप असा आठवड्याचा थकवा निघून जातो. एवढं छान आहे वातावरण आणि खूपच भारी आहे. चला आता आम्ही निघतोय. मंडळी, आम्ही खाण्यासाठी सोयाबीन पुलाव पण आणलेला आहे. मी सकाळी टिफिनला केला होता गीतांजलीला. आणि चणे पण आणलेले, चणे दाखव, सगळं मिक्स आहेत, ते पण आणलेले. आणि बदाम आणलेले. तर आम्ही थोडंसं निसर्गाचा आनंद घेतोय खाताना. खूप छान झालेलं.
रणजित बरोबर आलाच, त्याला पण वेळ मिळाला थोडासा, म्हणून आम्ही चला म्हटलं तिघंच जाऊया. कारण गीतांजली तर तिला सुट्टी नव्हती, ती गेली. आणि प्रियांका पण म्हणली मी पण काही येणार नाही आहे. रातचं वातावरण पण छान आहे बघा, मस्त एकदम पावसाचं, पण थोडंसं ऊन पडते, थोडं सावली येते. तर आता आम्ही खाऊन वगैरे निघालेलो आहे घरी. मस्त एकदम छान आहे. आठवड्यातनं आपण एकदा आठवड्यातून यायचं का रंजू? येऊया. तर आम्ही चाललेलो आहे आता घरी. जर माझा व्हिडिओ आवडला असेल ट्रेकिंगचा तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.